ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण कथा ही अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती-पत्नीमध्ये अधिक प्रेम वाढेल, सुख समाधान लाभेल. तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचार कानावर पडतील. अध्याय 5. संध्येला वसिष्ठांचा उपदेश. सूत म्हणाले, श्रोतेजन हो, मदन आणि स्त्री यांच्या विवाहाची कथा ऐकून मुनिश्रेष्ठ नारद अतिशय प्रसन्न झाले. शिवजींचे स्मरण करून ते ब्रह्मदेवांना म्हणाले, तुमचे यक्षादी स्वस्थानी निघून गेल्यानंतर पितरांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरलेली संध्या कोणीकडे गेली तिची कथा सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, संध्येने तपश्चर्या करून देहत्याग केला. मग ती महातिथींची कन्या झाली. तिचे नाव अरुंधती झाले. ती व्रताचे पालन करत होती. तिने वसिष्ठांशी विवाह केला. ती श्रेष्ठ पतिव्रता होती. त्यानंतर संध्या चंद्रभाग नावाच्या श्रेष्ठ पर्वतावर गेली. वसिष्ठांनी तिला शास्त्रशुद्ध तप कसे करावे हे सांगितले. ते संध्येला म्हणाले, तू शिवजींचे स्मरण करून त्यांना हृदयात धारण कर. ते चारी पुरुषार्थ जाणणारे आहेत. तेच सर्व विश्वाचे जनक आहेत. त्यांच्यापासून सारे विश्व निर्माण झाले आहे. त्यांचेच मनोभावे भजन कर. भजन ही श्रेष्ठ साधना आहे. शंभूच्या साधनेने तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. इच्छित फलाची प्राप्ती होईल. ओम नमः शिवाय या निरंतर जप करत जा. तू मौनात राहूनही शिवपूजन कर. उपवास करून तप केले की इच्छित मनोरथ पूर्ण होते. निस्वार्थ भावाने शिवाची पूजा कर. तुझी आराधना निश्चित सफळ होईल. वसिष्ठांनी संध्येला उपदेश करून ते निघून गेले. अध्याय 6. शिवशंकरांकडून संध्येला वरदान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, वसिष्ठांच्या उपदेशाने संध्येला फार आनंद झाला. तिने चंद्रभाग पर्वतावरील एक सुंदर सरोवराच्या काठी वास्तव्य केले आणि कठोर तपश्चर्येस सुरुवात केली. ओम नमः शिवाय या मंत्रामध्ये ती रममाण झाली. त्या साधनेमुळे शिवशंकर प्रकट झाले. शंकरांचे दिव्य दर्शन तिला झाले. संध्या म्हणाली, हे शंभू महादेवा, तू निर्गुण निराकार आहेस. सर्व ज्ञानाच्या पलीकडचा आहेस. स्थूल सूक्ष्म भेदाच्या पलीकडचा आहेस. योगीजन तुझ्या स्वरूपाचे दर्शन करतात. तुला माझा नमस्कार असो. तुम्ही सर्वांचे उद्धारक आहात. लक्ष्मी प्रदान करणारे आहात. सर्व पवित्र गोष्टींपेक्षा पवित्र आहात. तुम्हाला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार. कर्पूर समान तुमचा गौरवर्ण आहे. तुम्ही भक्तांना अभय देणारे आहात. तुम्ही हाती त्रिशूल आणि डमरू धारण करणारे आहात. तुम्हाला माझा नमस्कार. तुमच्या शरीरातून ब्रह्मा विष्णू निर्माण झाले, जे ब्रह्मरूपाचे विश्वाची निर्मिती करतात, विष्णू रूपाने पालन पोषण करतात आणि रुद्ररूपाने संहार करतात. अशा तुम्हाला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार. तुम्ही विश्वाचे आदिकारण आहात. अमृतमय दिव्य ज्ञानदाते आहात. सर्वांना ऐश्वर्य प्रदान करणारे आहात. अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. संध्या पुन्हा पुन्हा देवाची स्तुती करत होती आणि मनोभावे नमस्कार करत होती. तुम्ही सर्वश्रेष्ठ परमात्मा आहात. सहब्रह्म आणि परमब्रह्म आहात. 14 विद्या 64 कलांनी संपन्न आहात. हर म्हणजे भक्तांची दुःखे हरण करणारे आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्हाला आदि मध्य अंत नाही. तुम्ही मन आणि वाणीचा विषय होऊ शकत नाही. तुमची कशी बरे स्तुती करावी. मी तुम्हाला वारंवार नमस्कार करते. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हाल. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, संध्येने केलेली स्तुती ऐकून महादेव प्रसन्न झाले. ते म्हणाले, तुला हवा तो वर माग, मी पूर्ण करीन. संध्या महादेवांना म्हणाली, विश्वात कोणताही प्राणी जन्मताच कामभावनेने प्रेरित होऊ नये. माझे पती मित्राप्रमाणे वागणारे असावेत. माझी सकाम दृष्टी पतीशिवाय कोणावरही पडू नये. त्रैलोक्यात माझी पतिव्रता म्हणून ख्याती होऊ. शंकर म्हणाले, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. प्राण्यांच्या जीवनात शैशव, कौमार्य, यवन आणि वार्धक्य या 4 अवस्था असतील. तुझा पती तुझ्या अपेक्षेप्रमाणे असेल. तोही महान तपस्वी असेल. इथे ज्योतिष्टोम यज्ञ आहे. त्याच्यात स्वदेहाचे दहन कर, म्हणजे तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल.
अध्याय 7 संध्येची यज्ञात आहुती आणि अरुंधतीची उत्पत्ती. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, संध्येला वरदान देऊन भगवान शिव निघून गेले. त्यानंतर ती चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या तपोभूमीत आली. तिथे मेघातिथी ऋषी मोठा यज्ञ करत होते. तिने वसिष्ठांचे स्मरण केले. ते पती लाभावे म्हणून प्रार्थना केली आणि प्रज्वलित अग्नीमध्ये उडी घेतली. तिचे शरीर तात्काळ दग्ध झाले. शिवजींनी संध्येच्या प्राणाला दिव्य शरीर दिले. ती अग्नीमध्ये कन्या रूपाने प्रकट झाली. तिचे शरीर सुवर्णासमान होते. महर्षी मेघातिथींनी तिला स्नान घातले आणि तिचे नाव अरुंधती असे ठेवले. चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या आश्रमाच्या परमपवित्र वातावरणात ती हळूहळू मोठी होऊ लागली. तिच्या गुणांमुळे सर्व तपस्यांची आवडती झाली. तिच्या प्रत्येक पावलात मांगल्य प्रकट होत होते. ती उपवर झाली त्यावेळी मी विष्णू आणि महेश्वरांनी मेघातिथीशी विचार करून तिचा विवाह वसिष्ठांबरोबर संपन्न करून दिला. देवदेवांच्या हातून पडलेल्या जलाने क्षिप्रा आदी 7 पवित्र नद्या उत्पन्न झाल्या. अरुंधती ही वसिष्ठांची पत्नी होऊन श्रेष्ठ पती धर्माचे पालन करून अत्यंत आनंदाने राहू लागली. ह्या दाम्पत्यवेलीवर शक्ती आदी श्रेष्ठ पुत्र उमवले. अध्याय 8 ब्रह्माजींची अशांतता व वसंताची उत्पत्ती. सूत म्हणाले, ऋषीजन हो, अरुंधतीची कथा ऐकून नारदांना अतिशय आनंद झाला. ह्या चरित्राचे जे वाचन करतील त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील हे मी जाणले. आता पुढील कथा सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, तू भगवान शिवजींचा परम असा भक्त आहेस. त्यांचा लीलाविलास जाणतोस. मी तुला पूर्ण कथानक सांगतो, त्याचे श्रवण कर. माझ्या मनामध्ये संध्येविषयी कामभावना निर्माण झाली. त्यांनी माझा धिक्कार केला. त्यामुळे शिवजींचा मला अतिशय राग आला. त्यांच्याशी मी ईर्ष्या करू लागलो. शिवजींच्या मनात स्त्रीविषयी आसक्ती निर्माण करावी म्हणून मी कार्य करू लागलो. मी दक्ष, मरीची आदी पुत्रांना भेटलो. त्यांचा उपाय विचारू लागलो. शंकराच्या मनामध्ये स्त्रीविषयी आसक्ती निर्माण झाल्याशिवाय शांती लाभणार नाही असे ते म्हणाले. परंतु शंकर हे परम वैराग्यशील आहेत. मदन देखील त्यांना मोहित करू शकत नाही. मग कोणती स्त्री त्यांच्या मनाला भुरळ घालू शकेल? मी बोलत असतानाच मदन आणि रती दोघेही तेथे आले. मी मदनाला म्हणालो, हे पुत्रा, तुझ्यामुळे रतीला शोभा आली आणि रतीमुळे तू शोभून दिसत आहेस. तुम्ही आता शंकराला मोहित करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याशिवाय दुसरी कोणीही त्यांना मोहित करू शकणार नाही. शंकराच्या मनामध्ये प्रेमाचा उद्भव झाला की ते पत्नीची इच्छा करतील आणि तुलाही माझ्या शापापासून मुक्ती मिळेल. मदन म्हणाला, मी शंकरांना मोहित करू शकतो. सुंदर स्त्री हेच एक अस्त्र आहे. तुम्ही लावण्यवती निर्माण करा. वसंत ऋतू निर्माण केला. ब्रह्मदेव म्हणाले, हे मदना, रतीला आणि वसंताला घेऊन तू महादेवांना मोहित करण्याचा प्रयत्न कर. अध्याय 9 शंकराच्या विवाहासाठी कामदेवांचे प्रयत्न. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, मदन आपल्या अनुचरांबरोबर महादेवांच्या स्थानी गेला. त्याने रतीला मदतीला घेऊन वसंताने सारी सृष्टी सुशोभित केली. रंगगंधांची उधळण केली. प्रत्येकाच्या हृदयात देखील वसंत फुलू लागला होता. त्यामुळे सर्व जीव वश झाले. परंतु शिवजींचे चित्त मात्र थोडे देखील विचलित झाले नाही. कामदेव परत माझ्याकडे आले. ते म्हणाले, महादेवाला विचलित करू शकत नाही. आम्ही पुढे काय करायचे आपण सांगा. ज्यावेळी शंकर समाधी लावून बसले होते त्यावेळी त्यांच्या सभोवती वसंत ऋतू फुललेला होता. मी 5 बाणांनी त्यांच्यावर शरसंधान केले, पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. सर्व प्राणी मोहित झाले, पण शंकर आणि गण हे काही मोहित झाले नाहीत. शिवजींची समाधी भंग पावली नाही. शंकरांच्या भोवती विविध पशुपक्षी अनेक भावभावनांनी प्रदर्शन करत होते. मोर पिसारा फुलवून नाचत होते. वसंताने सगळ्या फुलांना प्रफुल्लित केले. कमळाच्या सुगंधाने सारे वातावरण भरून गेले होते. तरी पण शंकरांची समाधी भंग पावली नाही. माझ्यामुळे शंकराची समाधी भंग पावली तर माझे काय होईल म्हणून घाबरून गेलो होतो. कामदेवांचा हा वृत्तांत ऐकून मी विचार करू लागलो. माझा पराजय झाला होता. त्यामुळे मी भयानक बलवान गण उत्पन्न केले. ते अनेक प्रकारची विचित्र प्रकारचे वाद्य वाजवून ओरडत होते. त्या भयानक गणांना पाहून कामदेव म्हणाला, हे विधाता, तुम्ही तरी सृष्टी निर्माण करते आहात, तर मग असे 11 गण का निर्माण केले? ते आता कोठे राहणार? मी आता काय करायला हवे
ते देखील आपण मला सांगावे. ब्रह्मदेव म्हणाले, ते गण तुला मदत करतील, तुला अनुकूल असतील, तुझ्या कार्यामध्ये तुला मदत करतील. ते मनुष्याचे चित्त विचलित करतील, चित्तामध्ये अनेक भावभावनांचे कल्लोळ निर्माण करतील, ज्ञानमार्गामध्ये अडथळे निर्माण करतील. माझे हे विचार ऐकून कामदेव व रतीला अतिशय आनंद झाला. मी कामदेवाला म्हणालो, तू आता गणांना घेऊन शंकरांना मोहित करण्यासाठी पुन्हा प्रयत्न कर. या गणांच्या मदतीच्या साहाय्याने श्री शिवजी अवश्यही स्त्रीच्या प्रेमपाशात गुंततील. कामदेव म्हणाला, आता आपल्या इच्छेप्रमाणे मी पुन्हा प्रयत्न करतो. मी सर्व गणांना घेऊन जात आहे. शंकर मला भस्म करून टाकतील याची मला भीती वाटते. कामदेव, रती, वसंत गणांना घेऊन पुन्हा शिवजींच्या जवळ गेले. त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. ते निराश झाले. माझ्याकडे आले. कामदेवांनी मला नमस्कार केला आणि म्हणाला, मी पुन्हा प्रयत्न केला, पण माझ्या प्रयत्नांना काही यश आले नाही. माझी पूर्वपुण्याई थोर म्हणून शंकरांनी मला भस्म केले नाही. तुम्ही आता दुसरा उपाय करा, असे म्हणून मला वंदन करून ते निघून गेले. तरी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.